महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशन, त्याचप्रमाणे कन्व्हिन्सिंग प्रॅक्टिशनर असोसिएशन आणि दक्षिण वकील संघटना परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा नोटरींना, नवनियुक्त नोटरींना मार्गदर्शक चर्चासत्र, कार्यशाळा व सत्कार सोहळा हा आयोजित केलेला आहे. सर्वसाधारणपणे आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष, त्याचप्रमाणे फिल्म सेन्सॉर बोर्ड ऑल इंडिया त्याचे उपाध्यक्ष, म्हणजे जे आपण सेन्सॉर बोर्ड म्हणतो फिल्मचं, त्याचे उपाध्यक्ष असलेले आमचे आदरणीय सन्माननीय ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट सिकंदर अली साहेब सर, त्याचप्रमाणे कन्व्हिन्सिंग प्रॅक्टिशनर असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट सुधाकरजी कुटे सर, महाराष्ट्र गोवा नोटरी असोसिएशनचे सन्माननीय पुणे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट दीक्षित साहेब, त्याचप्रमाणे जनअदालत संस्थेचे सर्वेसर्वा श्री ॲडव्होकेट इब्राहिमजी शेख, त्याचप्रमाणे महाराष्ट्र गोवा नोटरी असोसिएशनच्या महिला प्रदेशाध्यक्षा, ज्यांना म्हटलं जातं, ज्या डॅशिंग म्हणून म्हटलं जातं, कमी बोलतात पण काम जास्त करतात, अशा शोभाताईकड, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र गोवा नोटरी असोसिएशनचे कार्याध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट यशवंतरावजी खराडे साहेब. मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटेल, ते पुणे लॉयर्स कंझ्युमर सोसायटीचे माजी चेअरमन पण होते. तसेच या ठिकाणी महाराष्ट्र गोवा नोटरी असोसिएशनचे सन्माननीय खजिनदार ॲडव्होकेट कादरी साहेब, आमच्या भगिनी ज्या नवनियुक्त नोटरीसाठी पूर्वीपासूनच लढत आलेल्या आहेत, त्यांना पाहिजे ते सहकार्य त्यांनी केलेलं आहे. म्हणजे आताच त्या बोलताना शक्यतो कोणी कोणाला पुढचं जास्त सांगत नाही. आपण जसं रेल्वेच्या डब्यात जर कोणी बसलेला असेल तर त्या दुसऱ्या स्टेशनवर रेल्वे गेली तर आधीच्या आत बसलेले जे प्रवासी असतात ते शक्यतो बाहेरच्याला आत घेत नाही, म्हणजे तो रेल्वे बाहेर आतून दरवाजा लावतात. परंतु राणी ताईने फार तुम्हाला एवढे लिहून देऊन टाकले, फार जस्ट डायल बिलडायल काय किती सगळं पावती द्यायची नाही, कुठं काय नाही करायचं, हे सगळं सांगून टाकलेले. आणि खरं म्हणजे असं विस्तृतपणे त्यांनी मार्गदर्शन केलेलं त्या राणीताई. त्याचप्रमाणे आपल्या लॉयर्स कंझ्युमर सोसायटीचे माजी चेअरमन सन्माननीय ॲडव्होकेट कल्याणजी शिंदे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असलेले ॲडव्होकेट शेडगे साहेब, त्याचप्रमाणे कर्डिले साहेब, देविना मॅडम, बबर बार असोसिएशनचे 2 माजी अध्यक्ष या ठिकाणी आलेले, शिवाजीराव मरळ साहेब आहेत, भाऊसाहेब शिंदे साहेब आहेत, त्याचप्रमाणे लॉयर्स कंझ्युमर सोसायटीच्या आमच्या ठाकरे मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. तसेच मामलेदार बार असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष आपले टकले साहेब आलेले आहेत. तर या ठिकाणी आपण सर्वजणच नवनियुक्त नोटरी, वकील बंधू भगिनी, अनेक ज्येष्ठ वकील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं प्रथमतः मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आणि महत्वाच्या विषयावर आता नवनियुक्त नोटरी प्रक्रियेतील कार्यपद्धती याबाबत राणीताई बोललेल्या आहेत. नोटरी ॲडव्होकेट दुसरा जो मुद्दा आहे आपण या ठिकाणी घेतलेला, नोटरी ॲडव्होकेट यांचे अधिकार, कर्तव्य व जबाबदारी, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. प्रक्रिया तर राणीताईंनी सांगितली, परंतु नोटरीचे जे काय अधिकार आहेत, कर्तव्य आहेत, जबाबदारी आहेत, त्याबाबत आता आपल्याला सगळ्यांना भान ठेवणं गरजेचं आहे. कारण का आपण आता ज्याप्रमाणे मी घरगुती भाषेत बोलणार आहे, हे काही पुणे बारच्या हॉलमधलं भाषण नाही, त्यामुळे मी त्या पद्धतीने थोडंसं सोप्या सुटसुटीत भाषेत या ठिकाणी जे नवीन नोकरी आलेले त्यांना कळलं पाहिजे अशा भाषेत मी या ठिकाणी जास्त सेक्शनचा उल्लेख करणार नाही किंवा सब सेक्शन सांगणार नाही किंवा रूल सांगणार नाही. या ठिकाणी फक्त आपले कोणी भाषेत जे काय असतील कशी प्रॅक्टिस करायची, कशी नाही करायची आणि काय प्रिकॉशन घ्यायच्या, प्रिकॉशनरी मेजर काय असल्या पाहिजेत प्रॅक्टिस करताना, त्या मी या ठिकाणी थोडक्यात आणि कमी वेळात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो आणि भगिनींनो, या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस नोकरी आलेला आहे, तुम्हाला सर्टिफिकेट आले, तुम्ही शिक्के बनवले. आता शिक्के बनवल्यानंतर ताईंनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही रजिस्टर पण घेतलं. रजिस्टर घेतल्यानंतर सुरुवात होती. सुरुवात काय होती? नोकरीच्या पहिल्या पानावर काय घ्यायचं? कोणी म्हणणार श्री गणेश प्रसन्न, कोणी म्हणणार लक्ष्मी प्रसन्न. पण तिथे महत्वाचा आपला एक कायद्यातला रोल आहे की त्या ठिकाणी त्या रजिस्टरच्या पहिल्या पानावर तुम्हाला एक सर्टिफिकेट लिहायचंय. आणि ते सर्टिफिकेट काय लिहायचंय तर दिस रजिस्टर कंटेंट 1 to 99 पेज, 1 to 100 पेज, म्हणजे ते रजिस्टर किती पानाचं आहे ते तुम्हाला सर्टिफिकेट लिहायचंय आणि तुम्ही स्वतः तिथं सही करायची आणि त्याच्या खाली तुमचं शिक्का मारायचा. हा पहिला गोष्ट तुम्ही करणं अपेक्षित आहे. त्यानंतर प्रत्येक पानाला तुम्ही नंबर देणं अपेक्षित आहे. प्रत्येक पानावर तुमचा शिक्का असणं अपेक्षित आहे. आता समजा एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली
आणि ती व्यक्ती म्हणली की माझा अफिडेव्हिट तुमच्याकडे करायचं, तुम्ही काय म्हणणार? अफिडेव्हिट करू की, पण त्याआधी त्याला आपण जसं म्हणतो एखाद्याचं डॉक्टर जसे एखाद्याचं प्रिलिमिनरी तपासणी करतात, म्हणजे बाबा त्याचं नाडी तपासतात, त्याचा समजा ब्लड प्रेशर तपासतात आणि मग नंतर पुढे ठरवतात की बाबा आहे तर बरं आहे. तसं तुमचं काम काय आहे? जर एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली तर त्या व्यक्तीला पहिलं तुम्ही काय तपासायचंय की तुम्ही तेच व्यक्ती आहात का, ज्यांचं कोणाचं अफिडेव्हिट करायचं तीच व्यक्ती का? नाहीतर एखादा येतो म्हणतो माझी बायको घरी आहे, माझे वडील घरी आहे, तर अफिडेव्हिट करायचं मी सही करतो, अजिबात नाही चालणार. दुसरी गोष्ट, ठीक आहे ती व्यक्ती आहे पण ती तुमच्या ओळखीतली नाही, मग काय होणार पुढं की ती व्यक्तीचं तुम्ही आयडेंटिफिकेशन बघितलं पाहिजे. म्हणजे आय कार्ड बघा, आधार कार्ड बघा, पॅन कार्ड बघा, ड्रायव्हिंग लायसन्स बघा, पासपोर्ट बघा, पण ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे. आता हे बघितल्यानंतर पुढं काय की त्याचं जे काम करायचंय ते कायद्यात बसतंय का, आपल्या अधिकारात बसतंय का, हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं आहे. जसं आपण आपल्या घरात असतो आणि एखादी मुलगी घरात असती त्यावेळेस ती पहिल्यांदा काय करते, जर दरवाजा उघडायचा आहे तर पहिल्यांदा ती बघेल की कोण आहे समोर, आणि मग ते ओळखीतले असतील किंवा विचारायला मग असतील. तसं आपल्याला सुद्धा आपल्याला त्या व्यक्तीचं नोटराईज डॉक्युमेंट असताना ह्या प्रिकॉशनरी मेजर घेतल्यानंतरच त्याची एंट्री करायची का नाही ते ठरवायचं. ते पहिल्या क्षणी जर बिगर ओळखीतलं वाटतंय, चुकीचं वाटतंय, ते डॉक्युमेंट करूच नका ना. कोणाची समजा तुम्हाला असे प्रश्न काही ठिकाणी येतील की कोणाचे डॉक्युमेंट रोजचे 20-20 ऍफिडेव्हिट होतात, 20-20 डॉक्युमेंट होतात नोटरी, आणि आपल्याकडे मात्र 1-2च होतात, काही हरकत नाही. स्लोली जरी काम चालू केलं तरी तितकंच महत्वपूर्ण ठरू शकतं असं माझं प्रामाणिक मत आहे. मी 2008 साली नोकरी लागलो आणि त्यानंतर आज साधायक काम करतोय, परंतु माझ्या विरुद्ध आतापर्यंत कुठल्याही कोर्टात एकही केस झाली नाही किंवा कुठल्याही कोर्टात मला साक्षीला जावं लागलं नाही. कारण मी काम करतानाच अशी सुरुवात केली होती. जसं बँकेमध्ये गेल्यानंतर पासबुक, चेकबुक, ओळखपत्र बघितलं जातं तसं तुम्ही बघा. हे मी या ठिकाणी पहिल्यांदा नमूद करेल. आता राहिला विषय ते रजिस्टर, सगळ्यांना बोर होत नाही ना, म्हणजे नाहीतर मी आपलं काहीतरी वाहवत जायचो आणि तो हे व्हायचं. कारण आमच्या बरेच ज्येष्ठ नोकरी बंधू आलेले, त्यांना थोडासा हा विषय बोर होईल, परंतु आपण जे नवीन आहात तुमच्यासाठी त्यांनी जशी कळकळी मी सांगितली तसं माझं पण कर्तव्य ती कळकळी मी काहीतरी आपल्या बंधू भगिनींना सांगणार. आता राहिला विषय नोटरी रजिस्टरला कुठला डॉक्युमेंट आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट जर घेतला तर त्यात लिहिलेलं आहे, किंवा रजिस्ट्रेशन ऍक्ट घेतला तर त्यात काय गोष्टी की रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये आहे कंपल्सरी रजिस्ट्रेशन आणि ऑप्शनल रजिस्ट्रेशन. मग कंपल्सरी रजिस्ट्रेशनचे कोणते डॉक्युमेंट, ऑप्शनल रजिस्ट्रेशनचे कोणते डॉक्युमेंट, मग कंपल्सरी रजिस्ट्रेशनचे डॉक्युमेंट नोटरी करू शकतो का, ह्या गोष्टींचा पहिल्यांदा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. जे डॉक्युमेंट ऑप्शनल रजिस्ट्रेशन मध्ये मोडतात ते फक्त आपण करू शकतो हे प्रथम लक्षात घ्या. म्हणजे जे सब रजिस्टर ऑफिस मध्ये कंपल्सरी एखादं खरेदी खत आहे कंपल्सरी, ज्या ठिकाणी ताबा द्यायचा डॉक्युमेंट आहे त्यात ताबा दिला जाणार आहे, मग तो ताब्याचा डॉक्युमेंट आपल्याकडे करता येईल का, नाही करता येणार, कारण का त्यात पोझिशन डिलिव्हर होणार आहे. एखाद्या ठिकाणी ट्रान्सफर होत आहे पूर्णच, तुम्ही महाराष्ट्रात एखादी जमीन आहे आणि काही म्हणल्याप्रमाणे खरेदी पावती काय दिलेले, आज सगळे रक्कम मिळाली, सगळं झालं, काही झालं, ताबा बी देऊन टाकला, आता सगळं पत्राधिक काय तुम्हाला करायचं ते लिहा असं आपण जे लिहितो. आणि त्यावेळेस नंतर ज्यावेळेस रजिस्टर चेकिंगला जातं त्यावेळेस तुम्ही असं तुम्हाला म्हणता येत नाही. कंटेंट ऑफ डॉक्युमेंटला सुद्धा तितकंच महत्व आहे. टायटल ऑफ डॉक्युमेंट तुम्ही काय लिहिताय, वर खरेदी पावती, आत मात्र कंटेंट जर समजा खरेदी खताच्या असतील तर निश्चितच ते आपण चूक करतोय असं म्हणायला हरकत नाही. तर तिथं आपण काय करू शकतो की बाबा विसर पावती 60 एकर आणि ताब्यानंतर 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी सगळ्या अटी शर्तींची पूर्तता झाल्यानंतर तो मात्र डॉक्युमेंट आपण करू शकतो. हे मात्र या ठिकाणी मी प्रथमतः तुम्हाला सांगतो. त्यानंतर दुसरा गोष्ट, हे रजिस्टर तुम्ही ज्यावेळेस सोसायटीमध्ये घेताल त्यावेळेस ते सोसायटीचं रजिस्टर असेल इंग्लिश लँग्वेज मध्ये, बरोबर. परंतु तुमच्याकडे ज्यावेळेस एखादा डॉक्युमेंट नोंदवायला येतो आणि तो जर मराठीत असेल तर काय करायचं, तुम्ही काय म्हणताय की आमच्याकडे आता मराठीत तर मग आम्ही त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन करणार, सगळ्यांच्या सह्या वगैरे घेणार आणि संपवणार प्रोसिजर. परंतु त्यात एक ऑप्शन दिलेला आहे, जर एखादा डॉक्युमेंट हा त्या लँग्वेज मधला असेल आणि तुम्हाला जर ती लँग्वेज येत असेल तर तुम्ही त्या लँग्वेज मध्ये तो डॉक्युमेंट लिहू शकता. म्हणजे जर मराठी डॉक्युमेंट आला तर तुम्ही मराठीत ते शॉर्ट मध्ये त्याचे कंटेंट लिहू शकता, इंग्लिश मध्ये आला तर इंग्लिश मध्ये लिहू शकता. याला कारण काय ते सांगतो. काही लोकांच्या बाबतीत अशा केसेस झालेल्या
की एका नोटरीकडे एक मॅटर आला, त्यांच्या संबंधातली एक केस आहे आणि ती केस मध्ये काय झालं की त्यांना साक्षीला बोलवलं गेलं आणि साक्षीला बोलवल्यानंतर विचारलं की तुम्ही हा डॉक्युमेंट केला का? हो केला. मग सगळ्या प्रोसिजर कंप्लीट केल्या? हो केले. बरं, मग कशा कोणत्या भाषेत लँग्वेज मध्ये होता तो डॉक्युमेंट? आता त्यांनी काय तिथं लिहिलं नव्हतं, तो मराठी होता का इंग्लिश होता, म्हणजे तिथंच प्रॉब्लेम यायला लागला. मग ते म्हणजे मी डॉक्युमेंट बघतो सांगतो. आता ते तसं होऊ नाही आणि काही घडू नाही म्हणून आपण काय करायचं, डायरेक्ट मराठी डॉक्युमेंट आला घ्या मराठी केली, काय फरक नाही पडत. इंग्लिश मध्ये आला इंग्लिश मध्ये घ्या. दुसरी गोष्ट, आपली क्लार्क तुमची तिथं रजिस्टर लिहितील, कारण आपल्याकडे भरपूर काम असणार आणि मग आले आपण डॉक्युमेंट करायचं का नाही हे ठरवणार. क्लार्क लिहिणार किंवा असिस्टंट लिहिल किंवा ज्युनियर ॲडव्होकेट देत होतो. पण तिथं प्रोसिजर अशी त्यात लिहिलेली की हे डॉक्युमेंट जो रजिस्ट्रेशन मध्ये जो कोण लिहिल सगळं ते रजिस्टर ज्यांनी लिहिलं तुमच्या क्लार्कने त्याची सुद्धा तिथं सही असणं गरजेचं आहे. म्हणजे आणि मग नंतर तुमची जी नंतरची सही असते सिग्नेचर ऑफ नोटरी ती तुम्ही करायची असते. ठीक आहे, आपण काही गोष्टी ते पाळत नाही किंवा काय नाही तिथं जास्त बघितलं जात नाही. आणि राहिला विषय हा की हे नोटरीचं जे ऍक्ट आहे तो 15 पानाचा आहे. तर तो 15 पानाचा नसून त्याचं जर इंटरप्रिटेशन केलं तर तो कमीत कमी 15,000 पानाचा होऊ शकतो. एवढं त्यात म्हणजे दडलेलं आहे. म्हणजेच मला सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही नोकरी संबंधी जे काही डॉक्युमेंट, जे काही केस लॉज असतील, जे काही आहेत गोष्टी, आपण जर समजा आता केस लॉला सर्चला गेलो तर तुम्हाला कळतील नोकरीच्या केसेस संदर्भात आणि मग आपल्याला कळतं की हे नाही केलं पाहिजे, ते नाही केलं पाहिजे. आणि राहिला मुद्दा आता महत्वाचा, हे झालं प्रोसिजरल ऍस्पेक्ट. आता अधिकार काय? आपल्याला अधिकार आहे की आपण डॉक्युमेंट आधार करू शकतो. परंतु एखादा डॉक्युमेंट जसं आपल्याला एखाद्या गोष्टी बाजारात गेलो आणि एखादी गोष्ट घ्यायला गेलो तर त्याचा स्मेल येतो आणि तो स्मेल आल्यानंतर आपण म्हणतो या गोष्टीचा स्मेल आला नको ही वस्तू घ्यायला, याचा वास येतो, ब्रेडचा 2-3 दिवसाचा ब्रेड दिसतो. तसं एखादा डॉक्युमेंट आल्यानंतर तो पूर्ण नजरे खालून जाऊ द्या. ते नजरे खालून जाऊन तुमच्या मनाला विचारा, अंतर्मनाला विचारा की हा मी डॉक्युमेंट करू का? जर तो डॉक्युमेंट त्याचा स्मेल येत नसेल, म्हणजे कसं असतं ते 2 पार्ट्या असतात, 2 पार्ट्यामध्ये जर समजा कुठेतरी एखादी पार्टी थोडीशी वेगळ्या पद्धतीची असेल तर ती पार्टी ज्यावेळेस तुमच्याकडे डॉक्युमेंट घेऊन येईल आणि त्या डॉक्युमेंटमध्ये ज्या काही गोष्टी असतील त्या जर तुमच्या लक्षात आली, इथं कायद्याचा भंग आहे, इथं मराठीतले फक्त अंकीचा आकडा लिहिलेला आहे, अक्षर फिगर लिहिलेलीच नाही, ही मिळकत आम्ही तुम्हाला 25 लाख रुपयाला विकत देण्याचं मान्य करत आहोत, पण लिहिले काय 25 लाख अंकीच, अक्षरी लिहिलेलंच नाही. एखाद्या ठिकाणी फक्त सदर मिळकतीच्या संदर्भात जर काही सरकारी मोजणी किंवा ह्या गोष्टी करून घेतल्यानंतर करायचं आहे, आपण सरकारी मोजणी किती दिवसात ती झाली नाही तर काय होईल, अशा काही गोष्टी असतात. त्या गोष्टी बघून जर आपल्याला वाटतं की इथं लिटिगेशन होण्याची शक्यता आहे, इथं काहीतरी वेगळं, आता एखादं समजा कुठेतरी आम्ही पत्र घेऊन द्यायला एखादे नवरा बायको आणि ते नवरा बायको आले म्हणजे आम्हाला नाही बायको नवरा घेऊन आलाय आणि तिला म्हणतोय की असं असं लिही, आम्हाला आधी लिहून देतो आणि त्यात जर तिला पोर्शन किंवा अंडू इन्फ्लुएन्स वापरून तो काहीतरी वेगळं देतो की मी घरात वेळोवेळी चोऱ्या करत होते, हे मला मान्य आहे, असं आहे. मग तुम्ही म्हणा ते लोक मान्य करतात, मला काय करायचं त्याचं? या ठिकाणी पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आपले सांगणारे मार्गदर्शक आणि पाटोळे सर आलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर या सर. आपण पुणे बार असोसिएशन लॉ कॉन्ट्रिब्युटर सोसायटीचे डायरेक्टर सन्माननीय लक्ष्मणजी भोले साहेब आपले या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हावं. तर विषय असा आहे की ज्यावेळेस अशा गोष्टी घडतात मग स्मेल काय आहे त्या डॉक्युमेंटचा तो बघायचा. तो जर आपल्याला असं वाटत असेल की तो डॉक्युमेंट नंतर जर आपण हा 2 वर्षांनी 5 वर्षांनी डॉक्युमेंट मधलं काहीतरी लिटिगेशन तयार होणार आहे तर त्या लिटिगेशन मध्ये आपण पाळायचं कशाला? ठीक आहे, ते आता तुम्हाला 500 रुपये देतील, 1000 रुपये देतील, पण निश्चित तुम्हाला नंतर 4 वेळा कोर्टात जावं लागणार आहे. अशी जर तुमची मनाची धारणा झाली तर मात्र तो डॉक्युमेंट तुम्ही डायरेक्ट नाकारा. तिथं तात्पुरत्या 500 रुपये 1000 रुपयाचा विचार करू नका, हे मी तुम्हाला चळचळीने सांगतो. दुसरा विषय यात एक महत्वाचा आहे की एखादी व्यक्ती येते, तुमचा जो व्यवसाय होणार आहे तो सगळा तुमच्या जवळच्या लोकांच्या माध्यमातून होणार आहे. लक्षात घ्या, तुमचे जवळचेच लोक तुमच्याकडे येणार, त्यांची इच्छा नसेल तुम्हाला फसवायची
परंतु अरे आई माझी मावशी माझा काका आला माझ्या भावाचा मित्र आला त्याच्याकडून डॉक्युमेंट करायचं आणि म्हणून मी केलं असं पण व्हायला नको. पूर्ण प्रत्येक मी तर असं म्हणेल की तुमच्याकडे वेळ घेतला माणूस आला त्यानंतर जास्त चेक करा. माझ्या तर मी खरं सांगतो माझ्या ताईचे मिस्टर आले आणि मिस्टरांचा फोन आहे मित्र आहे आणि मग ताईचे मिस्टरांचा फोन आला म्हणून मी करते डॉक्युमेंट आणि मिस्टरांचा मित्र आहे बोगस म्हणजे लागला का आम्हाला नाही तर मग नाही. दादीने फोन केला भाऊजींनी फोन केला म्हणून मी केलं. नंतर भाऊजी येत नाही तर काही येत नाही कोणीच येत नाही हे लक्षात ठेवा. नंतर आपली असोसिएशनच असते आपली एकमेकाला मदत करायला. ह्या गोष्टी आहेत अशा अनेक मुद्दे आहेत अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. कारण काय प्रत्येक सेक्शनवर बोलायचं झालं तर भरपूर आहे. फक्त एकच सांगतो की कायद्याने नोटरी कायद्याने किंवा कोर्टाचे वेगवेगळे जे केस लॉज आहेत त्यातनं काय अभिप्रेत आहे की नोटरीने त्याचं काम करताना पूर्णपणे कॉन्शियस राहून काम केलं पाहिजे. त्याची हक्क अधिकार जबाबदार आहे आणि कायदा प्रचलित कायदा तो मग राज्य सरकार म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचा असू द्या सेंट्रल गव्हर्नमेंटचा असू द्या त्या कायद्याच्या अखत्यारीत राहून काम केलं पाहिजे. जर ते काम त्याच्याकडून घडलं नाही आणि त्यातनं जर काही चूक झाली तर कोर्ट आपल्याला माफ करत नाही. आता हे झालं काय जबाबदारी. आता मग अधिकार. मात्र जर एखाद्या नोकरीने त्याच्या ऑफिसमध्ये काम करताना जर ते प्रामाणिकपणे केलं असेल आणि पुढच्या व्यक्तीने त्याला फसवलं असेल म्हणजे आता कसं तुम्ही म्हणता ते कसं शक्य आहे पुढच्याने फसवलं कसं शक्य होणार. तर एखादी व्यक्ती आली आणि माझं ऍफिडेव्हिट करायचं म्हणली त्या व्यक्तीने आधार कार्ड दाखवलं तुम्ही घेतलं त्याचा फोटो तिथं लावला त्याची सही घेतली सगळं घेतलं पण ते आधार कार्ड जर बोगस असेल आता तुम्ही काय करणार तुमच्या रजिस्टर मध्ये त्यांचा आयडेंटिफिकेशन काय आधार कार्ड बघितलं म्हणून तो नंबर लिहिणार त्यांचा फोटो घेणार त्यांची सही घेणार अशा ज्या गोष्टी करतात आणि ते करून जर तुम्हाला कोणी फसवलं असेल तिथं मात्र कायद्याने आपल्याला संरक्षण दिलेलं आहे. म्हणजे ते काय दिलेलं आहे असे अनेक केस आहेत की नोटरीने त्याचं कार्य नोटरीवर करत असताना जर प्रामाणिकपणे त्याच्यात कुठलाही मोटिव्ह मॅलिस इंटेन्शन आपण जो म्हणतो फ्रॉड त्याचा जर उल्लेख नसेल तो 32 मध्ये 34 मध्ये येत नसेल तर मात्र त्या नोकरीला कोणीही हात जाऊ शकत नाही. म्हणजेच आपल्याला काय करायचं आपण इतकं सावधान राहायचं की इथं दिसतंय का मॅलिस इथं काय मोटिव्ह दिसतोय का अंडर दिसतोय का ह्या जर गोष्टी दिसत असतील तर हातच लावू नका. इतक्या दिवस तुमचं बरं चाललं होतं ना मग एखाद्या छोट्या गोष्टीमुळे कशाला आपल्याला त्रास करून घ्यायचा आणि मग नंतर परत चर्चा काय होती तुम्हाला जर पोलीस स्टेशनवर कुठला तरी फोन आला आणि मग तुम्हाला जर बोलवलं तर बाहेर जरी चर्चा चालू होती आणि ते सध्या फारच चक्रा मारतोय पोलीस स्टेशनला काहीतरी मॅटर झालेलं दिसतंय म्हणजे आपल्याला चर्चा होती कशाला त्या चर्चेच्या भानगडीत पडायचं. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आणखी एक महत्वाचा मुद्दा संरक्षण. नोकरीला काय कायद्याचं संरक्षण तुम्ही तर सगळ्यांनी इंटरव्ह्यू दिला सगळा नोकरी ऍक्ट वाचलेला ठीक आहे. आता नवीन अमेंडमेंट आहे किंवा नोकरी ऍक्ट मध्ये काय असतात अमेंडमेंट काय थोडे आहे परंतु त्यात एक महत्वाची प्रत्येक वेळेस नोकरीला जामीन का मिळतो सांगा बरं. प्रत्येक वेळेस नोकरीला एखादं गेलो की आपण म्हणतो जामीन मिळतो त्याला कारण असं आहे की जर एखाद्या नोकरी विरुद्ध कुठल्याही गुन्हा दाखल करायचा असेल तर त्या नोकरी कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की संबंधित केंद्र शासनाने नोंदलेला पदसिद्ध अधिकारी कॉम्प्युटर अथॉरिटी यांच्याकडून सँक्शन घेतल्याशिवाय त्या नोकरीला या ठिकाणी एम्प्लॉईज कन्झ्युमर सोसायटीच्या डायरेक्टर व्हाईस चेअरमन मोनिकाताई वाडकर आलेले त्यांचं हार्दिक स्वागत करतो. त्यांनी पुढे येऊन बसावं. व्हाईस कन्झ्युमर सोसायटीचे डायरेक्टर मनीजी मकर सुद्धा आलेले त्यांचंही हार्दिक स्वागत करतो. त्यांनी पुढे येऊन बसावं. तर आता एक महत्वाचा होता तुला तो माझ्या थोडंसं डिस्टर्ब होतोय तर सँक्शन. तर ज्यावेळेस एखाद्या नोटीसच्या बाबतीत घडतं आणि मग आपण साठी जातो पोलीस आपल्याला नोटीस देतात आणि म्हणतात अशा अशा मॅटरमध्ये तुम्ही जरा तुमचं रजिस्टर ते घेऊन या आणि मग आपल्याला लक्षात येतं की आता इथं काहीतरी गुन्हा दाखल आहे तिथं माझ्या विरुद्ध पण त्या FIR मध्ये किंवा त्या पार्टीच्या जबाबदारीमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे. मग अशा वेळेस काय करायचं आपण अँटिसिपेट आणि दाखल करतो. दाखल केल्यानंतर काय होतं कोर्टाला आपण काय सांगतो की मी माझं काम केलेलं आहे त्यांना जर माझ्या विरुद्ध काय करायचं असेल तर मी कॉम्प्युटर अथॉरिटी दिलेली नेमलेली त्याच्याकडून परमिशन घ्यावी आणि मग मला अटक बिटक काय असेल ते करावं किंवा माझी इन्व्हॉल्वमेंट काय आहे
मी नोकरी म्हणून काम केले, मला साक्षीदार म्हणून घ्या त्या. पण जनरली काय होतं की ट्रेंड असा आहे की एखाद्या गुन्ह्यामध्ये जर काय झालं आणि त्यात जर तो डॉक्युमेंट दिसात होती किंवा बाकी काय फ्रॉड डॉक्युमेंट आली असं पुढच्या पार्टीचं म्हणणं असेल तर त्यांची इच्छा असते की त्या नोकरीला पहिला अडकवा, म्हणजे ह्याला अडकवलं की बाकीचे सगळे आले. म्हणजे जसं पोलीस स्टेशन मध्ये केसेस असतात, एखादा गुन्हा घडला आणि तो आरोपी जर पळून गेला तर त्याच्या आई वडिलांना मुद्दाम पोलीस स्टेशनला आणून बसवायचं 2-2 दिवस. अटक नाही करायची, काय नाही, फक्त बसवायचं. आणि म्हणून त्यांना कुठेतरी निरोप जातो, तो म्हणतो की मी हजर होतो बाबा, जाऊ द्या. अशा ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी घडू नये म्हणून आपण पूर्णपणे प्रिकॉशन घेऊया. या ठिकाणी बरेच मुद्दे आहेत. मला चिठ्ठी बंद करा म्हणून येत नाहीये, ते म्हणतात की परदेशातून, म्हणजे तुम्हाला वाटत असेल की मला बंद करा कार्यक्रम तुम्ही घेतला म्हणजे मित्रमंडळाने घेतलेला आहे. तर विषय असा आहे की परदेशातून येणारे दस्तऐवज कसे नोंदवायचे याबाबत मार्गदर्शन करा. हा एक चिठ्ठी आलेली. आता एक लक्षात घ्या की डॉक्युमेंट येतात परदेशातून, एखादी पॉवर ऑफ अटर्नी, एखादा अफिडेव्हिट आहे किंवा एखादं खरेदी खत आहे, त्याच्यावर ॲग्रीमेंट आहे, त्याच्यावर सही आणि जास्त पॉवर ऑफ अटर्नीचे डॉक्युमेंट येतात. आणि मग ते डॉक्युमेंट तिथल्यात आपण जिथं समजा ड्राफ्ट पाठवतो तिकडे ड्राफ्ट पाठवल्यानंतर ती व्यक्ती काय करते, त्याची प्रिंट काढते. प्रिंट काढल्यानंतर तिथल्या अम्बेसीमध्ये जाते. तिथले जे व्हाईस चान्सलर कोण असतील अम्बेसिडर त्यांच्याकडे जाते, त्यांना ज्यांना अधिकार दिले त्यांच्याकडे जाऊन ती तिथं स्वतःचं आयडेंटिफिकेशन देते आणि तिथं ते सही करतात. सही केल्यानंतर एम्बेसी किंवा ते जे डिपार्टमेंट असतं ते तिथं ॲक्नॉलेजमेंट किंवा ते सगळं सर्टिफाय करतात. पण ते सर्टिफाय करताना काय म्हणतात की आम्ही फक्त ह्या व्यक्तीला सर्टिफाय दिले, कंटेंटशी आमचं काय देणं घेणं नाही. आणि मग तो डॉक्युमेंट आपला भारतात येतो. भारतात आल्यानंतर समजा तो पॉवर ऑफ अटर्नीचा डॉक्युमेंट, तर तो डॉक्युमेंट आल्यानंतर आपलं काम काय, मग ही पॉवर समजा नोंदवायची किंवा कुठेतरी वापरायची, बरोबर. तिकडून आली आणि जसं त्याला पॉवर दिली तो इथं पुण्यात आहे, मग तो काय करणार, तो आपल्या पुढे येणार, आपल्या पुढे आले की आपल्या पुढे सही करणार. आता तो झाला काय डॉक्युमेंट सिंगल पार्टी. तसं बघायला गेलं तर करणारी सही आपल्या पुढे केली का, जो पॉवर डेलिगेट करतोय तो मात्र तिकडे बसलाय, आपण मात्र इथं बसतोय, म्हणजे इथला घेणारा, आणि तो आपल्याकडे आलाय कारण का त्याला एखाद्या घरी नोंदवायचं असतं जाऊन. बघा हा फार महत्वाचा विषय मी सांगतोय. हे विषय तुमच्याकडे नवीन नोकरीकडे येणार आहे आणि हा तुम्ही अडकू शकता, म्हणून हा प्रश्न मला दिला ते बरं झालं. काय होणार तर विषय असा आहे की तो ज्यावेळेस येतो डॉक्युमेंट आणि ती व्यक्ती एखाद्या सब रजिस्टरला नोंदवायची असते पावर आणि त्याच्यावर एक कोटीच आपल्याकडे लिहायचा असतो. बघा आता त्या डॉक्युमेंटच्या आधारावर तो डॉक्युमेंट काय होणार असतो, सेल ट्रान्झॅक्शन कंप्लीट होणार असते ट्रान्सफर. मग अशा वेळेस ती व्यक्ती ज्यावेळेस आपल्याकडे सब रजिस्टर काय करतात की आता त्यांनी शिक्का मारला, त्यांनी सही केली, मग सब रजिस्टरकडे गेला तर काय हरकत, पण सब रजिस्टर पण पुढचे वाढीवर ते काय करतात आपल्या वकील बनवून ना त्या पक्षकारांना किंवा आपल्या त्या वकील पक्षकारांच्या वकिलांना म्हणतात ती नोकरीकडनं जाऊन करून घ्या. आता आला आपल्याकडे जो डबल पार्टी डॉक्युमेंट आहे तो येणार आहे, आपल्याकडे तर आम्हाला येतच घेणारा आणि येणारा तो तिथून सही आली. मग आपण पण अशा वेळेस काय करायचं, आपण ते जर तो डॉक्युमेंट नोंदवायचा, प्रॉपर 500 रुपयाचा स्टॅम्प काय असेल तो लावून नोंदवायचा. पण नोंदवताना तिथं आपण नोट लिहायची, त्या डॉक्युमेंट मध्ये सुद्धा नोट लिहायची. काय लिहायची की ह्या डॉक्युमेंटला मी फक्त जो पण घेणारा आहे त्याच्या पुरतं मी आयडेंटिफिकेशन आणि अटॅस्टेशन दिलेलं आहे किंवा माझ्या पुरतं रिफॉर्मी झालेलं आहे असं स्पेसिफिक जर लिहिलं तर तुम्हाला काही टेन्शन नाही आणि त्याची सही अंगावाटी सगळं द्यायचं. म्हणजे उद्या जर समजा तो बोगसपणा काही झाला तर उद्या आपण अडकणार आहेत का, आपण काय म्हणणार म्हणजे क्लिनली जाऊन म्हणणार हे बघा साहेब त्या दिवशी मी डॉक्युमेंट नोंदवलं, त्या दिवशी मी ते स्ट्रिक्टली दिलं की माझ्या समोर फक्त घेणारी पार्टी हजर होती आणि मी फक्त त्याच्या पुरता तो डॉक्युमेंट नोंदवला आहे. बाकी तिकडून आले ते आम्ही खरं का खोटा शिक्का आहे का काय, जर आता आजकाल खोटे शिक्के खोटे डॉक्युमेंट पट्ट्यावर काय झाले ते पण होऊ शकतात. मग ते तुम्ही घ्या. त्या गोष्टी थोड्याशा पाळणं गरजेचं आहे. जास्त पैशाच्या मागं न लागता वकिली व्यवसाय चालू ठेवून बाकीच्या गोष्टी करून नोकरी काम करा. आणि ह्यात एक आणखी एक महत्वाचं की आता जबाबदारी आणि कर्तव्य, ह्यात एकच कर्तव्य सांगतो, जबाबदाऱ्या सांगितल्या, अधिकार सांगितले, कर्तव्य एकच सांगतो की आपण काम करताना पूर्णपणे सावधानपणे करा. दुसरी गोष्ट आपल्या व्यवसायातील माझ्या 2008 पासून आजपर्यंत 2025 आहे या काळामध्ये माझ्याकडे या आयुष्यात काही प्रिन्सिपल कर्तव्य आपण जे म्हणतो इथिक्स काही पाळायचे असतात.
तर ते इथिक्स पाळा की आपल्याकडे जर कोणी नोकरी बांधवाच्या वकील बांधव आला, त्याचं कोणी घरातल्या व्यक्ती आली, आई आली, बहीण आली, भाऊ आला, मुलगा मुलगी आली, तर त्याची कृपा करून मी ते इथिक्स पाळतो, पैसे घ्यायचे नाही. मी तर तिकिटाचे सुद्धा घेत नाही, तिकिटाचे सुद्धा घेत नाही. चला जाऊ दे, एखादा येतो मग तुम्ही म्हणता फक्त ओळखीतल्या पुरता हे करायचं का? नाही. भारतातला कुठलाही जरी वकीलचा मुलगा एखादा आणि माझी त्याची ओळख जरी नसली आणि तो जर म्हणला माझे मेरे फादर ॲडव्होकेट आहे, सुप्रीम कोर्ट में आहे या तालुका कोर्ट में प्रॅक्टिस करतोय, तरी मी त्याची तो म्हणतोय ना आणि त्याच्यात काहीतरी तो सांगतोय बरोबर आपल्याला कळतंय खराब होतो, तर मी त्याचे तिकिटाचे बी पैसे घेत नाही, म्हणून त्याला चहा पाठवून पाठवतो. आता तुम्ही म्हणता हे करत असताना पुढचा व्यक्ती तसं करेल का? ते त्याचा भाग, त्याच्या पुढे जाऊन आज मी करतो कर्तव्य काय काय. जर एखादा पोलीस अधिकारी माझ्याकडे आला, पोलीस आला, ट्रॅफिक वाला आला, कोणी आला, मी त्यांना घाबरत नाही, म्हणजे ते आले म्हणून काय उठून उभा राहणार नाही हे पण सांगतो, तेवढा मी कडक बी आहे. तर एखादा जर कोणी आला उलट मी त्याला चहा पाचतो, व्यवस्थित सगळं डॉक्युमेंट करून देतो. मग तो म्हणतो साहेब पैसे किती देऊ? मी त्यांना म्हणतो राहू द्या. मग तो म्हणतो का अवनाय नाही असं नाही काय, म्हणतो असं करा. आमचा वकील कटू बांधला तरी कुठं नोव्हेंबर कुठं काय पकडला किंवा सिंगल काय करताना पकडला तर त्याला तसं सोडून द्या. गोष्टी बऱ्याच वेळा म्हणजे ज्या त्या ज्युरिडिक्शन मध्ये आपण माझ्याशी काही जसं म्हणलं तुमच्या ओळखी होतात ते होतं, तसं आज जर भारतीय विद्यापीठ असू द्या, खूपच मार्केट पण असू द्या, कुठं असू द्या, आमच्याकडे कुठल्या मुलाला कोणी पकडत नाही, पकडलं तरी ते म्हणतात आपण वरचा होता. म्हणजे थोडासा प्रेमाचा धाक आणि थोडासा वकिलीचा धाक, त्या गोष्टी पण आजकाल वकिलीचा धाक दाखवला तर असं चित्र समोर येतं की जास्त वकिली दाखवतोय का मग घ्या रे असं पण होतं. त्यामुळे त्याची पण आपण काळजी घेऊन काम करूया. काहींनी सांगितल्याप्रमाणे खरंच चांगलं ह्या व्यवसायात पुढचे दिवस चांगले आहेत. कॉर्पोरेट लेवलचे तुम्ही काम करू शकता, मोठमोठ्या कंपन्यांचे डॉक्युमेंट असतात, मोठे कुठले कुठले बॉन्ड असतात, ते तुम्ही सर्व्हिस बॉन्ड असतात, तुम्ही 5-5 वर्ष 2-2 वर्ष सोडणार नाही, 2 लाख वगैरे त्याला तुमची कंपनी फी देते. आता राहिला विषय एक महत्वाचा, पावती रजिस्टर केल्यानंतर व्यक्ती पावती मागते. सर्वच जण मागणार नाही पण काही जण मागतील, मग त्यावेळेस करायचं काय हा महत्वाचा प्रश्न आहे ना. आता आणि ती जर पावती तुम्ही जर एखाद्याची 1000 रुपयाची 500 रुपयाची घेतली तर तुम्ही मिसकंडक्ट मध्ये येणार का नाही? तुमची जी नोटरी ऍक्ट जी आहे आणि जी नोटरी कायद्यामध्ये जी तुम्हाला सांगितलं की इथं 15 रुपये घ्या, इथं 20 रुपये घ्या, इथं 35 रुपये घ्या आणि तुम्ही घेतले तिथं 500 रुपये, कसं काय करणार? मग अशा वेळेस आपल्याला कशी फी घेता येईल तर तुम्ही ड्राफ्टिंग केलं, लीगल ऍडवाइस दिला, कन्सल्टेशन दिलं आणि एवढं सगळं केलं म्हणून तुम्ही वेगळं पावती पुस्तक करा. म्हणजे मी जी टोटल काम केलं त्याचे 35 घेतले, पण त्याला पावती देताना कुठली द्यायची? दुसरं एक पावती पुस्तकातली द्यायची आणि त्यात दुसरंच आपल्याकडे ठेवायचं आणि त्याला लागतं. बरं तुम्ही म्हणता मग हे सगळ्यात कसं? आता काही काही कंपन्यांचे डॉक्युमेंट असतात ते आपल्याकडे येणार, तो कंपनीचा कामगार आपल्याकडे येतो आणि तो म्हणतो ते सगळं तुम्ही ट्रू कॉप्या दिल्या बरोबर, पण आता ट्रू कॉपी करून दिलं मला पावती पाहिजे ना, तुम्ही म्हणा पावती नाही देणार तर कसं? आता त्याचं बिल कसं निघणार? आपण मग त्याला पावती पुस्तक दुसरं करा आणि त्याच्यातून त्याला पावत्या दिल्या तरी एवढा काही अडचण येणार नाही. आणि आणखी एक महत्वाचा की 5 पार्ट्यांनी डॉक्युमेंट केलेले, 5 जण याच्यात असणार. तुमच्या पावती पुस्तकाला मागच्या बाजूला किंवा पुढं जे कोणी डॉक्युमेंट केले त्याची एकाची तरी सही पाहिजे. ही मात्र काळजी सगळ्यांनी घ्या, एकाची तरी. जर तुमच्या पावती पुस्तकाला पार्टीची सही नसेल तर 100% तुम्ही ज्यावेळेस तुमचं दरवर्षीचं डिसेंबर महिन्यात जे आपण म्हणतो जातो त्यावेळेस मात्र ह्या गोष्टी करायचं. आणि दुसरी गोष्ट, अरे मला तरी डिस्टर्ब होतंय, तर हा एक विषय आहे. आणि पावतीचा विषय झाल्यानंतर अजून एक महत्वाचा विषय मी सांगतो, तो हा आहे की ज्यावेळेस एखादी पार्टी देणारा घेणार आहे आणि त्याला बोलवायचंय, विकणारा पार्टी हॅबिच्युअल आहे असं समजून चालतं, हॅबिच्युअल काहीतरी आहे, तो माल प्रॅक्टिस करणार, तो काय करतो एखाद्याला विसार पावती लिहून देतो. विसार पावती लिहून देताना डॉक्युमेंटवर तो काय करतो, एक सही करतो आणि तुम्ही काही गडबडीत असता आणि रजिस्टरला मात्र दुसरी सही करतो. म्हणजे इकडे एक कोंबडा वेगळा मारतो, तिकडे मात्र वेगळा मारतो. ज्यावेळेस तुमचं लिटिगेशन तयार होईल, कोर्टामध्ये तो विषय येईल, त्यावेळेस तुमचं रजिस्टरला तिथं काय दिसणार? डिफरन्स दिसणार, कॉन्ट्रोवर्सी येणार. त्यावेळेस कोण अडचणीत येणार?
म्हणजे आपल्या असिस्टंटवर किती विश्वास ठेवायचा ते पण महत्वाचं आहे. आपलं काम आहे त्याच्याकडे बघणं की तो प्रॉपर घेतोय कसेल किंवा तो आम्ही बघितलंय तो घेतोय आधीच्या ऐवजी दुसरा झाड घालावा तुम्ही हे काय नंतर फिंगरप्रिंटला गेलं ते गेल्यानंतर तो अकाउंटच होईल आणि अकाउंटात माझं नाहीच असं म्हणलं तर काय होईल. म्हणजे ह्या गोष्टींची सर्वांनी काळजी घ्या. फार बोललो जास्त काही बोलत नाही आता ह्याच्या पुढे. आणखी काही जर मुद्दे असतील कधीही फोन करा, कधीही मदतीला आम्ही तयार आहोत. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नोकरी असोसिएशनच्या माध्यमातून सिकंदर अली साहेब आहेत, खर्डे साहेब आहेत, आपले सर्वच पदाधिकारी आहेत. पूर्ण वेळ तुमच्यासाठी आम्ही उपलब्ध आहोत. आम्ही जाहिरात करत नाही कामाची. या ठिकाणी जे तुम्ही प्रेमाने आलेला लोक आहेत तीच त्याची पावती. सोशल मीडिया म्हणजे आपण म्हणतो जसं फेऱ्यात लावा 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 चांगलं दिसतंय तशातला मी नाही. माझा स्वभाव असा आहे काम करायचं, कामच काम सांगत असतं. तसं ज्यांना कोणाला माझ्याबद्दल चांगले अनुभव आलेले असतील ते सांगतील तुम्हाला आणि मग देतात मत मला असं या ठिकाणी सांगतो. आणि आपण सर्वजण बघा तुम्ही शॉर्ट नोटीस मध्ये आज या ठिकाणी जमलेला आहे. आपले फॅमिली परिवार म्हणून आपण बघतो तर पुणे वकील संघटना परिवार हा परिवार आहे. त्या परिवाराच्या माध्यमातून आपण काम करत असतो. त्या पद्धतीने हे चाललेलं आहे. आमचे कन्व्हिन्सिंग प्रॅक्टिशनर असोसिएशनला पण मी उपाध्यक्ष आहे. आमचे सुधाकरजी कुटे त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत, कर्टिले साहेब उपाध्यक्ष आहेत, अमोलजी काजळे पाटील तिथं सेक्रेटरी आहेत. अशा विविध संघटनावर काम करत असताना मला एकच म्हणायचं की ज्यावेळेस तुम्हाला 4 आघाड्यावर जबाबदारी दिली जाते त्यावेळेस तुमच्याकडे काहीतरी कर्तृत्व असतं ना. कशाला कोण देईल म्हणजे माझ्याकडे काहीतरी क्वालिटी आहे. माझ्याबद्दल बऱ्याच जणांनी सांगितलं त्या क्वालिटीचा आपण विचार करा. मी परत म्हणून व्यक्त करणार नाही कारण या ठिकाणी बरेच मंडळी आलेली. तर मी जे काय मुद्दे सांगितले त्याचा विचार करा. म्हणजे त्या नोकरीच्या बाबतीतला हा बघू नंतरचा विषय. तुम्हाला 15 दिवस आहे तर तुम्हाला सगळ्यांना एवढं सांगितलं पूर्ण काळजीपूर्वक काम करा. आणि एखादा डॉक्युमेंट करायची वेळ आली तर आमच्यापैकी कोणत्याही पदाधिकाऱ्याला फोन करा. सर असा असा डॉक्युमेंट आहे करून पाहू त्यात असं असं लिहिले करू का. आम्ही सांगणार नाही माझी बात नका किंवा जे आपले वकील मंडळ आहे त्यांना आम्ही सांगू नका. बरोबर नाही अशोक आपण ह्याच पद्धतीने चालतो ना. आणि जर कोणाला कधी चुकून जास्तच अडचण झाली तर पोलीस स्टेशनला जातो. आता पोलीस स्टेशनला आमची कामाची पद्धत वेगळी. आमची कामाची पद्धत अशी की एखाद्याचं मॅटर झालं त्याच्या व्यवहार झाला मग त्याला पण अटक व्हायची वेळ आली मग कोर्टात जायचं त्याचा जामीन घ्यायचा मग महिने कुछ किया तर ते लिखाया. आमची ती पद्धत नाही. आमची पद्धत अशी आहे काय होऊनच द्यायचं नाही. तिथं पोलिसांकडे जायचं विषय बघायचा बघितलं की आपल्याला कळतं. कळाले की आपण काय म्हणायचं साहेब त्याला तुम्ही साक्षीदार करू शकता. त्याला आरोपी काय करायची कारण नाही. तुम्ही का तुम्हाला आधी करायचं काय करा नंतर आम्ही बघू काय करायचं. तुम्हाला उलट चांगला साक्षीदार मिळतोय नाही असं होऊ शकतं. आणि ह्या गोष्टी आपण करत असतो. त्याच या ठिकाणी नमूद करतो. सर्वांनी चांगल्या पद्धतीने पुढील काळात प्रॅक्टिस करावी असे मी या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि यानंतर पुढील दस्त नोंदणीच्या आणि नव्याने होऊ घातलेले बदल व अडचणी त्या बाबतीत कुठे साहेब बोलतीलच नंतर आपले साहेब बोलतील. आली साहेब तर मी माझं लांबलेलं माझं जे काही आपल्याला मार्गदर्शन करताय मी मार्गदर्शन करणं इतका मोठा नाही. फक्त 27 वर्षाची माझी प्रॅक्टिस आहे. तर तुम्ही माझं ऐकून घेतलं. जुन्या नोकरींना थोडासा कंटाळा असेल तर मी क्षमस्व स्वारी म्हणतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.